नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या लेक्चरला आपण पार्ट 1 मध्ये जिल्हा सहकारी बँक भरतीच्या संबंधी जी आता नुकतीच एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती झाली ती म्हणजे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तर भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती संबंधीचे जी आता नुकतीच परीक्षा झाली ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आज 1 सप्टेंबर आहे. तर आपण ज्या ऑगस्ट मंथमध्ये ज्या परीक्षा झाल्या भंडारा जिल्हा मध्यवर्तीच्या, तर त्या परीक्षेमधील आपण काही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न जे मी निवडक प्रश्न या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला ते पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे पुढच्या बँक भरतीच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे असणार आहे. तर आपण हे असेच निवडक प्रश्न आजच्या ह्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. चला तर मग आपण महत्त्वाचे निवडक काही प्रश्न आहेत की जे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती संबंधीचे त्यावरती आपण थोडासा अभ्यास करूया जेणेकरून आपल्याला पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा त्याचा निश्चित फायदा आपल्याला झाला पाहिजे. पहिले आपल्याला यामध्ये निवडक प्रश्न जे असणार आहे ते आपण कोणत्या पार्ट मध्ये अभ्यासणार आहोत तर यामध्ये मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बँक व सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान. त्यामुळे आता आपला पहिला प्रश्न जो आपला आहे या ठिकाणी ग्रामर वरती आहे मराठी सेक्शन मध्ये, व्याकरणाचा पार्ट मध्ये तसेच तुम्हाला मराठी भाषेसंबंधी ही प्रश्न या ठिकाणी येत आहेत परीक्षेला आणि हे लेटेस्ट मधले क्वेश्चन आहेत. लेटेस्ट परीक्षा झालेल्या त्यातले क्वेश्चन आहेत. खानदेश भागात बोलली जाणारी बोलीभाषा कोणती आहे तर अहिराणी. ओके, पहिल्याचं उत्तर काय आहे अहिराणी. दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आलेला आहे विरुद्ध लिंग शब्द ओळखा. नर्तिका, आता नर्तिकेचा आपल्याला लिंग शब्द ओळखायचा आहे या ठिकाणी नर्तक. ओके, चला प्रत्येकाने आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घेत चला आणि व्हिडिओ जर मनापासून आवडत असतील मित्रांनो तर लाईक मात्र नक्की करत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून हे तुमच्यासाठी मी निवडक क्वेश्चन निवडले आहेत की जेणेकरून तुम्हाला पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे मोस्ट IMP क्वेश्चन असणार आहे आणि आपण ठराविकच क्वेश्चन त्यामधले घेतलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणती क्रियापद तयार होतात तर या ठिकाणी दिले संयुक्त क्रियापद त्या ठिकाणी तयार होत असतात. लिंग ओळखामध्ये साखर भात या हे जे आहे ते याचं लिंग कोणतं आहे तर पुल्लिंग आहे. वचन बदला मुली मुलगी. पुढे भाषाविषयी कौशल्याचा साधारणपणे किती पायऱ्या आहेत या ठिकाणी याचं उत्तर आहे 4. वचन बदलावरती क्वेश्चन तुम्हाला आलेले आहेत जसं की ते आता तुम्हाला दिलेले आंबे, आंबेचं वचन बदलायचं आहे तुम्हाला आंबा. पुन्हा वचन बदलावरती नदी, नदीचं वचन बदलायचं आहे या ठिकाणी नद्या. हे मी ठराविक क्वेश्चन याच्यासाठी घेतले आहेत की तुम्हाला पुढच्या ज्या आता भरती परीक्षा आहेत त्याच्या दृष्टीने अभ्यास करायला सोपा जावं. कारण एक तुम्हाला यातनं अनालिसिस करता येईल की परीक्षेला आम्हाला नक्की कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिल्या जातात. ओके, जर एकंदरीत आपण इथे पाहिलं तर वचनाचे आपल्याला भरपूर सारे प्रश्न आलेले आहेत, क्रियापदावरती काही क्वेश्चन आलेले आहे, अनेक वचनावरती काही क्वेश्चन आलेले आहेत. ओके, चलो पुढचे 2 क्वेश्चन बघूया. अनेक वचन करा, जसं की आता इथे आलेलं आहे लिंबू, लिंबूचं अनेक वचन लिंबे. ओके, लिंबूचं अनेक वचन काय असणार आहे लिंबे. वचन बदला गाई गाय. ओके, आता इथे गाई म्हणजे अनेक गायी दिलेल्या आहेत पण आपल्याला वचन बदलायचंय गाय म्हणजे एक गाय. ओके, चला हे महत्वाचे क्वेश्चन्स नोट डाऊन करून घ्या. पुढे बघूया. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती एक काय आहे आत्मविष्काराचे त्या ठिकाणी महत्वाचं सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. तर हे विधान बरोबर आहे का चूक आहे हे तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे.
तर हे विधान बरोबर आहे, कारण भाषा ही केवळ माध्यमाचं साधन नाहीये, तर ते वेगवेगळ्या साहित्य संदर्भामध्ये ही भाषा ही वापरली जाते. त्यामुळे ती एक सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून हा एक महत्वाचा या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे संपूर्ण विधान जे आहे ते बरोबर आहे. ओके. पुढचा प्रश्न, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातील एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला पण काय म्हणतात, तर शब्द असे म्हणतो. ओके. चलो पुढचे प्रश्न बघूया आपण. माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे, तर हे आज्ञाधारी क्रियापद आहे, ज्याला आपण काय म्हणतो, आज्ञा अर्थी. म्हणजे आज्ञा केली आहे ना की माझा चष्मा आण. ओके. तर हा याचं उत्तर आहे सी. मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही आणि चढवत नाही या क्रियापदाचा प्रकार ओळखा असं म्हटलं आहे. तर याचा जो क्रियापदाचा प्रकार आहे शक्य क्रियापद. क्रियापदाचा प्रकार ओळखा. मधूने शंकरावर अभिषेक केला. ओके. याचं जे उत्तर आहे क्रियापदाचा प्रकार सकर्मक क्रियापद आहे. विनेगरची आंबट चव डॅश डॅश आम्लामुळे असते, तर ॲसिटिक आम्लामुळे. विनेगरची जी आंबट चव आहे ती या ॲसिटिक आम्लामुळे असते. महाराष्ट्रात डॅश डॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात, तर चंद्रपूरमध्ये, हे त्याचं उत्तर आहे. आणि ॲसिटिक यामुळे विनेगर आंबट जी असणारी चव त्या ठिकाणी आपल्याला असते. त्यानंतर खालीलपैकी कोणते जीवनसत्व शरीरात तयार होऊ शकतं, तर डी जीवनसत्व दिलेले आहे इथे. हत्तीपाय रोग डॅश डॅशमुळे होतात, तर मेटोझोआमुळे त्या ठिकाणी हत्तीपाय रोग हा तो त्या ठिकाणी होत असतो. भारतीय अर्थव्यवस्थेवरती प्रश्न आलेला आहे. भारतीय अर्थकारणाचा व औद्योगिक प्रगतीच्या चळवळीचा पाया घालण्यात आलेल्या डॅश डॅश यांनी प्रथमतः भारतीय राजकारणाला अर्थशास्त्रीय विचाराची तत्वशुद्ध जोड दिली, तर न्यायमूर्ती रानडे यांनी. ओके. चलो पुढे म्हटलंय, रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून शिवरायांवर पोवाडा लिहून त्या विषयाचा संबंधी आपला आदरभाव प्रगट करणारे कोण होते, त्या ठिकाणी महात्मा फुले, हे त्याचं उत्तर आहे. अजिंठा व वेरूळ याचप्रमाणे डॅश डॅश येथील गुफा मंदिरेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतात, तर याचं उत्तर आहे पितळखोरा. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून कोणती नदी वाहते, तर वर्धा नदी यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरनं वाहते. धान्य दळण्याची जाती, म्हणजे जे धान्य दळण्यासाठी जे जातं वापरलं जायचं, ह्या जात्या बनवण्यासाठी जो कुरुंद दगड जो आहे तो कुरुंद दगड कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतो असं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सापडतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांना इसवी सन 1959 मध्ये सन्माननीय डी.लिट पदवी देऊन कोणत्या विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे, असा हा प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे पुणे. उमरान व मेहरून या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे, तर इथे तुम्हाला बोराची जी जात विचारलेली आहे जळगाव, याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याशी असलेली महाराष्ट्राची सीमा सर्वाधिक लांबीची आहे, तर मध्य प्रदेश, हे त्याचं उत्तर आहे. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कुणाला आहे, तर तहसीलदार यांना आहे. पासबुक म्हणजे खातेदाराच्या बँकेबरोबर झालेल्या व्यवहारांचा डॅश डॅश होय, तर उतारा. म्हणजे खातेदाराने केलेल्या व्यवहारांची माहिती त्यासंबंधी पासबुकमध्ये रेकॉर्ड केलेला असतो. बँक खालीलपैकी कोणत्या खात्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधा देते,
तर चालू खात्यावरती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, म्हणजे बाकीचे जे काही मी क्वेश्चन्स टाकलेले आहेत परीक्षेच्या संबंधीचे, त्यातले तुम्हाला बरेचसे क्वेश्चन या ठिकाणी बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा काही नवीन क्वेश्चन देखील यामध्ये ऍड आउट आहेत, त्याचाही व्यवस्थित अभ्यास करा. जगात हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? नॉर्मन बोरलॉग यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना कशासाठी, म्हणजे डॅश डॅश सुलभतेने मिळवण्यासाठी सुरू केली होती? तर अल्प मुदतीचा पतपुरवठा सुलभतेने मिळण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू झाली होती. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कधी सुरू केली? तर जून 2017 मध्ये सुरू केली. डॅश डॅश या दगडी कोळशामध्ये कार्बन जे आहे ते कार्बनचे प्रमाण सर्वाधिक आढळतं. अँथ्रासाइट या दगडी कोळशामध्ये कार्बनचं प्रमाण सर्वाधिक आढळतं. कमाल जमीन सुधारणा जो कमाल जमीन धारणा कायदा जो आहे, कमाल जमीन धारणा कायदा 2 टप्प्यामध्ये लागू करण्यात आला होता, 1972 पर्यंत व 1972 नंतर. हे त्याचं उत्तर आहे. बँक खात्यातील जमा रक्कम म्हणजेच देणी होय. ओके, देणी होय. सन 1960च्या दशकाच्या पूर्वार्धास कृषी तंत्रज्ञानाची हरित क्रांती या नावाने जगात प्रसिद्ध झाले आणि यामध्ये प्रथमतः डॅश डॅश या पिकाचा समावेश केला गेला. तर गहू या पिकाचा समावेश केला गेला होता हरित क्रांती जी घडली होती त्यामध्ये. ओके, कृषी तंत्र संबंधी. खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे इनपुट द डिव्हाइसचे प्रकार नाही म्हटलंय? तर मॉनिटर हे त्याचं उत्तर आहे. स्कॅनरचं कार्य काय आहे? तर टेक्स्ट, ग्राफिक, इमेज यांचं रेकॉर्ड करण्यासाठी, साठवून ठेवण्यासाठी आपण स्कॅनर करत असतो. त्यानंतर पुढे म्हटलंय अक्षर व खुणा ओळखणाऱ्या इनपुट उपकरणास काय म्हणतात? MICR असे म्हणतात. हे त्याचं उत्तर आहे. डॅश डॅश हा चीनी व जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेला 16 बिट कोड म्हणजे युनिकोड होय. डॅश डॅश हा सिस्टीमच्या सर्व भागांना घटकांना जोडते. इनपुट आउटपुट डिव्हाइसेसना सिस्टीम युनिटशी दळणवळण करणं शक्य करतो. त्यास आपण काय म्हणतो? सिस्टीम बोर्ड असे म्हणतो. खालीलपैकी संगणकाचे अनिवार्य घटक कोणते? मॉनिटर, कीबोर्ड, CPU, हार्ड डिस्क. तर आपल्याला संगणकासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात, त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व. ओके, म्हणजे सी हे पर्याय. कम्प्युटरच्या अंतर्गत गरजांचे व्यवस्थापन करणारे डॅश डॅश हे बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर होय. तर सिस्टीम सॉफ्टवेअर हे त्याचं उत्तर आहे. भारताच्या पहिला सुपर कॉम्प्युटरचं नाव काय आहे? तर परम हे सुपर कॉम्प्युटरचं पहिलं नाव आहे. या ठिकाणी भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे नाव परम हे आहे. ओके, तर बरेचसे काही क्वेश्चन्स पेपर मधले जर आपण पाहिले तर हे रिपीटेड क्वेश्चन्स तुम्हाला इकडे अटॅचमेंट झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढी एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्या. त्यामुळे मी जे निवडक प्रश्न आहेत तेच या लेक्चर्स मध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय, की जेणेकरून तुम्हाला संगणकावर, जनरल नॉलेजच्या पार्टवरती, त्यासोबतच बँकिंग वरती असे महत्वपूर्ण प्रश्न हे तुम्हाला रिपीट होत असतात. त्याच्यामुळे मी जे रिपीटेड क्वेश्चन आहे ते या ठिकाणी निवडलेले आहेत आणि ते तुम्हाला ह्या लेक्चरच्या माध्यमातून आपण कव्हर करतोय. ओके, पुढे कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सिस्टीम युनिट यांना एकत्रितपणे असेही म्हणता येईल हार्डवेअर. CD ची साठवण क्षमता किती असते? तर 700 MB पर्यंत CD ची साठवण क्षमता असते. ओके, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरला महत्वाचे निवडक प्रश्न अभ्यासले. हे निवडक प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, जेणेकरून आपल्याला परीक्षेला आता पुढच्या भरती परीक्षेसाठी सुद्धा हे क्वेश्चन मी निवडलेले, जी मागच्या काही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून आणि आता जे भंडारा जिल्हा मध्यवर्ती क्वेश्चन पेपर जी झाली
त्याच्यावरती ॲनालिसिस करून हे निवडक क्वेश्चन जे रिपीटेड क्वेश्चन आहेत त्याचा आपण या ठिकाणी संग्रह करून तुमच्या पुढे लेक्चरच्या माध्यमातून सादर केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आपल्याला मनापूर्वक आवडला असेल तर आपला व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.